हा मुद्दा फक्त हा मुद्दा रोहन कदम पुरता मर्यादित नाही, हे नीट लक्षात ठेवा. रोहन कदम हा फक्त प्यादा आहे, लक्षात ठेवा. रोहन कदमला तिथं पाठवलं कुणी, रोहन कदमला आर्थिक रसद कुणी दिली, हा जो आखणी करण्यात आली की रुपाली पाटलांच्या कडून सुद्धा महिलांचं शोषण नातेवाईकडून केलं जातं, ही जी आखणी केली गेली, ह्या लोकांचा सगळ्यांचा पर्दाफाश होण्याची मागणी आम्ही आयुक्तांना करतो. एक मिनिट ऐका ना, पोलीस तपास थांबा एक सगळ्यांना थांबा समर निर्माण ऐका. जी नावं जी ऐका ना, ऐका ही सगळी नावं जी आहेत आपण तपास यंत्रणा देणार का तुमच्याकडे देणार? आता आम्ही सीपी साहेबांना आणि डीसीपी साहेबांना भेटले, आम्हाला जी नावानिशी माहिती ह्याच्यामध्ये कुठल्याही चुकीच्या बांधवाचं नाव नाही गेलं पाहिजे. आज एवढं संशयाचं वातावरण निर्माण झालंय की जो तो एकमेकाकडे संशयाकडे बघतोय. 50 जणांचे फोन आले, त्याच्यावर कोण होता, मी तर नव्हतो, हा तर नव्हतं. लक्षात ठेवा, प्रत्येकाला कुटुंब आहे, प्रत्येकाला. आज माझ्या कुटुंबावरती हा घालाय, लक्षात ठेवा, माझ्या कुटुंबावरती हा घालाय. मी कुणावरती घेणार नाही. जसं नाव सांगितलं की पक्षातली महिला, अख्ख्या दुनियेला माहिती आहे पक्षातली महिला कोण आहे आणि किती वेळा कटकारस्थान केलेलं आहे. 25 लाखाचा जो मुद्दा आहे, 25 लाखाचा मुद्दा काय आहे आणि 25 लाखाची आम्हाला जी माहिती मिळालेली आहे, आमच्या सोर्स कडून माहिती मिळालेली आहे की तुमची सुपारी वाजवण्यासाठी 25 लाख रुपये पुण्यातल्या एका पत्रकाराला देण्यात आले. त्यांनी 3 ज्युनियर पत्रकारांना नेमलं, त्यांनी ज्युनियर पत्रकारांना प्रत्येकी 2-2 लाख रुपये दिले आणि त्यातला हा एक रोहन कदम आहे. आता हा सगळा तपास पोलिसांकडे तक्रारी अर्ज दिल्यानंतर पोलीस करतील. हा दोन ऐका ना, संभ्रम दूर करायचं काम पोलिसांचं आहे. मी उगाच कुणाची नाव घेणार नाही, कोणाची खोटी नावं घेऊन कोणालाही बदनाम करायचं नाही. ज्यांची नावं आमच्याकडे आहेत ती मी पोलिसांना तपासाकामी देणार आणि त्यातनं तो तपास करून तुमच्या समोर येईल. रोहन कदमचा डायरेक्ट व्हिडिओ आहे, रोहन कदमनी मान्य केलेला आहे. रोहन कदम, त्यामुळे रोहन कदमचा आता रोहन कदम ज्यावेळेस कस्टडीमध्ये जाईल, त्याचे कॉल डिटेल्स तपासले जातील, त्याचा तपास केला जाईल. त्याच्यामध्ये की 2 नावं, मुख्य आरोपी आणि त्यांना पैसे पुरवणारी कोण महिला, ह्या सगळ्यांची नावं येतील. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, विनाकारण कोणाची बदनामी होण्याचं कारण नाही. तुमच्याकडे याबद्दलचा पुरावा काय आहे? की रोहन कदमचा तर आहेच पुरावा, पण हे एक षडयंत्राचा भाग आहे. तुम्ही म्हटलं की त्यांनी ते रुपाली पाटील यांच्या नातेवाईकांना बोलवा असं म्हटलं, पण हे त्यांनी यांच्या पक्षातल्या 0 किंमत झालेल्या महिलेच्या सांगण्यावरून